ह्याला म्हणतात की ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. अँड यू नो व्हॉट ऋषी, तू जरा जास्तच गुंतत चाललायस त्या कमळीमध्ये. तिकडे गेला असतास तिला भेटून लगेच परत आला असता, पण नाही. साहेबांना आपली लव्ह स्टोरी करत फिरायचं होतं ना तिकडे. काय त्या गावछापने जादू केली तुझ्यावर खरंच कळत नाही. दादा बास, कमळीच्या बद्दल एक शब्दही तुझ्या तोंडून काढायचा नाहीस तू. हो का रे? का नाही काढायचा तिच्या विरुद्ध शब्द? फार स्पेशल आहे का ती? तिचं काम बघेल ना ती, तुझं तू बघ. कशाला टाइम वेस्ट करतोयस? तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. अब आया ऊंट पहाड़ के नीचे. चला, माझं काम तर झालं. आता आई काय तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. हॅलो. हॅलो मॅडम. हो, इथं खूप मोठी गडबड झाली आहे. काय झालंय? काल रात्री तुम्हाला किती फोन लावले मॅडम, तुम्ही एकही फोन उचलला नाही. झोपले होते म्हणून नाही उचलला. बोल बोल बोल, काय झालं बोल ना. हो मॅडम, ती सरोज आणि कमळीचं बोलणं ऐकलं होतं मी. ती सरोज बोलत होते की कमळीचं संपूर्ण सत्य गावाच्या देवळात सांगणार आहे. काय? आणि तिच्या बापाबद्दल काहीतरी बोलणार आहे ती. आणि हे सगळं तू मला आत्ता सांगतोयस? त्याच्यासाठी तुम्हाला मी किती फोन केले, तुम्ही एकही फोन उचलला नाही. माझं चुकलं, मी फोन उचलला नाही म्हणून असं सगळं झालं. झोपले होते मी. बरं मला सांग, हे हे जे तू काही ऐकलंयस, नाही स्वतःच्या कानाने ऐकलंयस ना? हो म्हणजे काय? हो, मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. ती सरोज म्हणत होती की गावात आज जागर आहे आणि अख्खं गाव तिकडे हजर होणार आहे आणि तिकडे सगळ्यांसमोर कमळीला सगळं सत्य सांगणार आहे. इतकी वर्ष ही गौरी मला घाबरून होती. मग आता असं अचानक काय घडलं? एवढं धाडस कुठून आलं की सगळं सत्य त्या आपल्या लेकीला सांगायला निघाली? नाही नाही, आता नुसती भीती वाटून उपयोगाची नाहीये, काहीतरी दणका दिला पाहिजे. हॅलो मॅडम, आता काय करायचं? सांगते. आता असं शांत बसून अजिबात चालणार नाहीये. तिचं तोंड आहे ना कायमचं बंद करायला पाहिजे. ठीक आहे मॅडम, कळलंय मला. ऐक मी येते तिकडे. चालेल मॅडम. गौरे, प्रत्येक वेळेस माझ्या हातून सुटलीयस. प्रत्येक वेळेस माझ्या हातावर तुरी देऊन पळून गेलेलीस. आता नाही, आता नाही सोडणार तुला. आणि आता फक्त तुलाच नाही, तुझ्याबरोबर तू जिला सगळं सत्य सांगणार आहेस ना, तिला सुद्धा सोडणार नाही. ते नव्ह, काल गावात एवढा तमाशा झाला तरी त्या मायलेकीनं काय फरक पडलाय की नाही? आता फरक काय पडायचा राहिला, लाजा तो सोडल्यातच आहेत. हे अगदी खरं बोलायलीस बघ. आबा होतं तवर सगळं झाकून होतं. काय माहिती त्या म्हाताराला काय माहिती होतं का नव्हतं? मला तर वेगळंच काहीतरी वाटायला. सरूला तरी माहिती आहे की नाही कमलीचा खरा बाप कोण आहे तो? हे मावशे, अगं तुझ्या जिबाला काही हाड? हा, माणूस की काय बाजारात इकून खाल्ली आहेस का काय? जेवतो येतो त्यासनी बोलायला लागलाय. त्यांनी आजवर काय सोसलंय, त्यांच्यासोबत काय काय घडले याची जरा तरी कल्पना आहे काय? ते आमासनी काय माहीत करून घ्यायचं बी नाही. आणि ते न कळण्या इतपत आम्ही काय खुळे वाटलोय होय ग तुला? आहे ना? मग तुम्ही तर असं बोलायला लागलाय जसं काय सरू काकीने तुमचंच काय तर नुकसान केलंय. ए बाई, आम्हाला काय हाऊस बिऊस नाही. हा, आता याच गोष्टीमुळे गावाची बदनामी व्हायला लागली म्हणून मी बोललोय. आम्हाला काय करायचंय, ना देणं ना घेणं. आता ती कशी वागली कशी जगली आम्हाला काय करायचंय? फक्त आम्ही बाई तसलं नाही जगलो. नाही ना? म्हणूनच म्हणतोय, त्यांच्यासारखं जगता आलं असतं की नाही तर असं दुसऱ्याच्या चरित्रावर बोट ठेवलं नसतं. ए काय बोलायलीस? का खरं बोललं तर झोंबलं काय तुम्हासनी? असं दुसऱ्याच्या चरित्रावर बोट ठेवून बोलणं लय सोपं असतंय हो. ए निंगे, अशा जर बायका गावात राहिल्या ना तर आमच्या पोरींवर चुकीचे संस्कार नाही होणार का? शांता मावशी, तुमच्या पोरीसनी जर सरू काकीकडनं काय शिकायचं असेल की नाही तर एकच गोष्ट शिकायला सांगा. किती बी संकट आली, किती बी काय झालं तरी आपल्या लेकीची साथ कधीच सोडायची नाही.
तुमच्याकडनं असले संसार घेण्यापेक्षा ते तरी बरं. काय बोलायलीस? तुला तर आता बघतोच. पास झाला काकी? लई बोललासा. घ्या आल्या या मायले की एवढं समजा होऊन गावात तोंड वर करून फिरायला लाजा वाटत नाही बाई. आता आल्याच आहेत नव तर विचारूया तरी. आता एवढं वर्ष झालं तरी हिला हिच्या बापाचं नाव माहित नाही. आणि काय ग सरे, तू का लपवलंस ग हे? हिच्या जागी दुसरं कोण असतं तर गावात तोंड वर करून फिरलं बी नसतं बाई. खरंच कीव येते मला तुमची. काय खरं काय खोटं काय माहित नसून मी एवढं बोलायलाय तुम्ही. चूक त्या माणसाची आणि त्याची शिक्षा माझ्या आईनं भोगायची का? आणि काय हो, तुम्ही स्वतः एक बाई आहे ना हो, मग एक बाई असून दुसऱ्या बाईला एवढं बोलायलाय? ए कमळे, तू अक्कल नको शिकूस हा मासनी. तू बी तिच्यात सारखी म्हणून तिची अशी बाजू घ्यायलीस. जशी आई तशी लेख. हो, मी तिची पोरगी आहे म्हणून बोलत नाही. मी बी एक बाई आहे म्हणून बोलायलो. ही माझी आई आहे. बघा हिच्याकडे. तुमच्यापैकी किती जणींनी एकट्याने एकटं पोर वाढवलंय? आज भले तुम्ही किती बी नावं ठेवा माझ्या आईला, तिच्या चरित्रावर चिखल फेकायचा प्रयत्न करा, खरं माझ्यासाठी माझी आई देव आहे. तुम्हाला माझ्या आईचं सत्य जाणून घ्यायचंय ना? सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे. मग या देवळात. मग कोण चूक कोण बरोबर कुणी किती काय काय सोचलंय हे सगळ्यांना सगळंच कळेल. चला ग, यांचं काय ऐकत बसलायत. आपण आपली सगळी कामं करू. चला. म्हणजे इतकी वर्ष म्हातारी ज्या तिच्या मोठ्या नातीची आतुरतेने वाट बघत होती ती तिची मोठी नात कमळी आहे. हे जर का अन्नपूर्णेला कळलं तर माझी काही खैर नाहीये. आणि तिकडे तिची ती आई ती आज तिला सत्य सांगणार आहे. ती जे सत्य सांगणार आहे हे राजन आणि अन्नपूर्णा ह्या दोघांनाही कळलं तर नाही, मला ते जे काही सत्य आहे ते आधी तिथेच दडपावं लागेल. सत्य सांगणारीला आणि सत्य ऐकणारीला ह्या दोघींचा काहीतरी निकाल लावावा लागेल. आजपर्यंत हा मी खेळ खेळत आलेले, पण माझा हा खेळ मी त्या कमळीला उधळू देणार नाही. मीच उधळून लावणार आहे.